नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। महाराष्ट्रात सध्या दोन प्रश्न हे सर्वसामान्य जनतेला सातत्याने भेडसावतात। त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न लाईट बिल आणि दुसरं जे आहे ते मुलांच्या शाळांच्या फीस। मागचे अनेक दिवस ठाण्यातली एक शाळा आहे सरस्वती इंग्लिश विद्यालय राबोडी, यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क करत होतो आणि मुलांच्या फी मध्ये काही प्रमाणात सूट मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत होतो। पण शाळा ही अतिशय मजुरीने वागत होती आणि लोकांना कुठल्याही प्रकारची सूट देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत नव्हता। आम्ही त्यांना खूप टेक्निकली ते पटवून दिलं की आम्हाला सूट का द्यावी आणि कशा प्रकारे मिळावी। ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीत, जसं की तुमचा ग्राउंड वापरला जात नाही, ज्याप्रमाणे तुमचं लायब्ररीज वापरल्या जात नाही, तुमच्या बसेस वापरल्या जात नाही, तर ह्यांचे पैसे आमचे कट व्हावेत अशी आम्ही मागणी सातत्याने करतोय। पण शाळा कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। त्याच्यानंतर आम्ही ठाण्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। आम्ही शाळेतनं गेलो, मनसेचे पदाधिकारी शाळेतनं गेले, पॅरेंट संघटना शाळेतनं निघाल्या की शाळा त्यांच्या फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज टाकायची आणि तात्काळ फी भरा, नाहीतर तुम्हाला शाळेतनं काढण्यात येईल, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, अशा विविध गोष्टी शाळा पॅरेंट्स लोकांना सांगत होती। या सगळ्यावर पॅरेंट संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही ठाण्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती आणि त्याचं पत्र आज शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी सरस्वती स्कूलच्या मुख्याध्यापकांना एक पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही मुलांना एक्झाम पासून लांब ठेवू शकत नाही, तुम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून लांब ठेवू शकत नाही किंवा शाळेतनं काढू शकत नाही जर तुम्ही फी भरत नसाल तर। कोविडमुळे लोक खूप अडचणीत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट जर केली तर शाळेवर कारवाई करण्यात येईल असा मेसेज किंवा असं पत्र आज शिक्षण अधिकाऱ्यांनी या शाळेला पाठवलंय। हे पत्र संपूर्ण ठाण्यासाठी लागू होतं, ठाण्यात जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्यांसाठी लागू होतं आणि मला असं वाटतंय की याच्या पुढे तरी शाळा सुधारतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायदा हातात घ्यायला लावणार नाही अशी अपेक्षा बाळगतो। याच्या पुढे ठाण्यात कोणाकडेही फीज भरली नाही म्हणून शाळेतनं काढण्यात येईल किंवा परीक्षेला बसून देणार नाही असं कोणी म्हटलं तर कृपया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा। या विषयात सरस्वती शाळेच्या पॅरेंट संघटनेने आम्हाला उत्तम मदत केली आणि त्यांच्याच पाठपुराव्यानंतर आजचा हा जी.आर. शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेला आहे। इतरही शाळेच्या जेवढ्या पॅरेंट संघटना आहेत त्यांनी पुढे यावं, त्या बाबतीतल्या तक्रारी या शिक्षण अधिकाऱ्यांकडे कराव्यात। नक्कीच तुम्हाला देखील न्याय मिळेल। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।